हाय नमस्कार, मी प्रणिता. तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे माझ्या व्लॉगचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी मी सगळ्यांना गावी भेटल्यानंतर जात आहे गावची शेती बघण्यासाठी. इथे द्राक्षांच्या बागा आहेत, खूप सारी इथे द्राक्ष आहेत लागलेली. द्राक्षांची लागवड खूप केलेली आहे इथे. छान असं वातावरण आहे गावाकडे आणि खूप छान वाटतं सगळीकडे हिरवळ बघायला. इथे हे गहू उगवलेले आहेत. बरेच काही वेगवेगळे धान्य इकडे लावलेले आहेत आणि बरेच वेगवेगळे पीक घेतात इकडे. छान अशी जमीन असल्यामुळे इथे सगळे पीक घेता येतात. सगळीकडे शेती बघता बघता आम्ही आता आलो आहोत. इथे बोरीचं एक झाड आहे, तर मला बोरं खायची आहेत म्हणून आम्ही आता बोरं खायला जात आहोत. तर अशा प्रकारे आम्ही इथे झाडावरची बोरं काढत आहोत. तर खूप सारी बोरं अशी खाली पडली आणि आता आम्ही सगळी बोरं वेचत आहोत. सगळी बोरं जमा केल्यानंतर आम्ही इथे खाऊन बघितलं. खूप छान टेस्ट होता, गोड आंबट. इथे मी सुद्धा ट्राय केलं बोरं काढायचं झाडावरून. मला लहानपणीच्या आठवणी आठवल्या. असे आम्ही जायचो शेतावर आणि बोरं काढायचो. इकडे यांचं बोरं खाण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि मला यांनी इथे एक प्रँक केला की खूप गोड बोर आहे, खाऊन बघ म्हणून. तर मी खाल्लं आणि मला असा आंबट बोर दिला होता. खूपच आंबट टेस्ट होता त्याचा. त्यानंतर आलो आम्ही इकडे दुसरी शेती बघण्यासाठी. दुसरी शेती बघता बघता आम्ही गेलो तुरीचे जे शेत होतं, तुरीची डाळ जी आपण खातो त्याच्या शेतामध्ये आम्ही गेलो. तर इथे आता सगळी डाळ काढलेली आहे, पण काही ते छोटे छोटे रोपटे पडलेले आहेत तिथे. तर हे त्यातला शेंगा आहेत आणि त्या शेंगा छोट्या छोट्या शेंगा, खूपच छान टेस्ट येतो. हिरव्या हिरव्या आहेत आणि ते काही दाणे पिकलेले आहेत, काही दाणे त्याचे हिरवे आहेत, पण त्याचा टेस्ट खूपच छान आहे. त्याच बाजूला तो तिकडे जो दिसत आहे रोड, तो आहे समृद्धी हायवे. खूप सारी पिके इकडे घेतली जातात. खूप साऱ्या पिकांची इथे लागवड केली जाते. तर खूपच असं छान वाटलं मला शेतामध्ये फिरता, कारण आमच्याकडे फक्त तांदूळ उगवला जातो, जास्त काही शेती पिकत नाही. तर मला इकडे सगळं शेती बघून खूपच छान वाटलं. तर ही आहे कपाशी पण किती छान आली होती इथे. आता ती पण काढलेली आहे. काही रोपे तिची पण आहेत इथे. तर मला नव्हतं माहिती कपाशी कशी येते. तर इथे सगळ्यात आधी ते बी पेरलं जातं, नंतर त्याचं रोपटे उगवतं आणि त्या रोपाला फूल येतं. फुलानंतर ही अशी कळी होते आणि त्याच्यानंतर अशी कपाशी येते, हे इथे मला सांगितलं. तर असं होतं कपाशीचं शेत. त्यानंतर आम्ही गेलो दुसरी शेती बघायला. असे करता करता आम्ही खूप सारी शेती बघितली. खूप सारे धान्य, फळं, भाज्या अशा सगळ्या प्रकारे इथे लावलेले आहेत. खूप इकडे ऊस वगैरे आहेत आणि कांद्याची पण लागवड केलेली आहे. खूप सारे पीक आहेत इथे. खूपच छान असं वातावरण आहे आणि खूप छान शेती पण इकडे आहे. तर घराकडे जाता जाता आता इथे मला हे झाड दिसलं. हे आपण इथं तोरली म्हणतो, मुंबईला तोरली म्हणतात, मला नाही माहिती इकडे काय म्हणतात ते ह्या भाजीला. पण ते सगळं सुकलेलं आहे आणि इकडे कोणी खातच नाही मला असं वाटतंय. आणि त्याच्याच बाजूला आवल्याचं झाड पण होतं. ही काही फुलं आहेत, हिचा पण वास खूप छान होता ह्या फुलाचा. तर असे सगळे शेती बघता बघता आम्ही आलो आहोत. घराकडे जाता जाता आम्ही इथे द्राक्षांच्या बागेमधून द्राक्ष घेतली. जे वाईन ग्रेप्स असतात यांचा टेस्ट पण खूप छान होता. त्यानंतर आलो आम्ही घरी पण आमच्या घराच्या समोर खूप सारी झाडे लावलेली आहेत, जसं पपई, केली, परत पेरू, असे खूप सारे फ्रूट्सची झाडे लावलेली आहेत. टमॅटो, असे फुलांची झाडे, खूप सारी झाडे लावलेली आहेत इथे. असा होता माझा दुसरा व्लॉग. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.